झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. कांद्याच्या कोसळत्या बाजारभावामुळे शेतकरी संतप्त. शेतकऱ्याने कांदा पिकावर फिरवला रोटा. कांद्याला प्रति क्विंटल अवघा 500 रुपये भाव, शेतकरी हतबल. धुळे तालुक्यातील सोनगीर परिसरात कांद्याच्या भावाने पुन्हा एकदा तळ गाठला असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय. कांद्याला बाजारात प्रति क्विंटल अवघा 450 ते 500 रुपयांपर्यंतच भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही वसूल न होण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीचा थेट फटका बसलेल्या शेतकरी शशिकांत गुजर यांनी हताश होऊन आपल्या 2 एकर क्षेत्रातील उभ्या कांद्या पिकावर रोटा फिरवत पीक नष्ट केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक बाजारात नेताच मिळणारा कवडीमोल भाव पाहून बडगुजर निराश झाले. लागवड, औषधे, खतांचा खर्च आणि मजुरी यावर झालेला खर्च भरूनही न येत असल्यामुळे होणारा मोठा आर्थिक तोटा टाळण्यासाठी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. सध्या राज्यभरात कांद्याचे दर कोसळत असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय. रात्रंदिवस शेतात कष्ट करून तयार केलेले उत्पादन बाजारात मातीमोल होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. व्यवस्थेनेच हातातोंडाशी आलेला घास हिसकावला अशा शब्दात बडगुजर यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली आहे. या घटनेमुळे कोसळत्या कांदा दराच्या प्रश्नावर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.